नमस्कार मैत्रिणींनो, आज जेव्हा मी राजवीला शाळेतनं घरी घेऊन आले तेव्हा बघितलं तर राया आणि जिजा दोघी पण तापाने फणफणल्या होत्या. त्यातल्या त्यात ना रायाला जरा जास्तच ताप आला होता. तिचा तो ताप पाहून मला सुचतच नव्हतं मी काय करावं म्हणून. आता कळतंय मला की आई होणं ना खरंच सोपं नसतं. आई झाल्यानंतरच आपल्याला कळतं काय कठीण परिस्थिती असतात आणि कशा कशाला तोंड द्यावं लागतं ते. जोपर्यंत आपण त्या गोष्टीतनं जात नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याचं गांभीर्य खरंच कळत नाही. याचा फुल व्हिडिओ ना मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन चेक करा की मी काय केलं, काय काय केलं त्यासाठी, तिचा ताप घालवण्यासाठी. किंवा आई म्हणून मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं किंवा मुलींच्या आजारपणात त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभं राहणं सहज खरंच शक्य नसतं. कारण त्या एकदा कोमेजल्या किंवा गाळाटून पडल्या ना की आपल्याला सुद्धा गाळाटल्यागत व्हायला होतं. आणि माझं तसंच झालं होतं. आणि एकादमात तिघींना पण ताप आला होता. एकाला बरं नसलं तर ठीक आहे ना, पण एका पाठोपाठ तिघींनाही बरं वाटत नव्हतं. त्यातल्या त्यात माझ्या मुली ना खरंच खूप स्ट्रॉंग आहेत. त्या अशा आजारी जरी पडल्या ना तरी हसत खेळत असतात. मग मी थोडंसं साधं वरण भात केला आणि रायाला खायला घातलं, जिजाला पण खायला घातलं. रायाला औषध दिलं, गोळी दिली आणि त्यानंतर तिला मी झोपायला लावलं. पण त्याआधी मी तिची दृष्ट काढून घेतली. म्हटलं चला दृष्ट वगैरे लागली असेल म्हणून ताप आला असेल. कारण तरी पण ना 7च आहे सध्या आणि त्यातल्या त्यात नेमकं म्हणजे ना त्यांची परीक्षासुद्धा चालू आहे. त्यामुळे मला जास्तच टेन्शन येत होतं. मग मी तिला औषध पाणी करून तिघींची दृष्ट काढून त्यांना मी तिघींना झोपवलं. यूट्यूब चॅनलवरती माझा फुल व्हिडिओ आहे, तो नक्की पहा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. चला बाय.